देशाचे लोहपुरुष आणि भारताचे एकीकरण करणारे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त उल्हासनगर शहरात रन फॉर युनिटी या उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले। या उपक्रमात शहरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या धावण्याचा मुख्य उद्देश राष्ट्रीय एकता, सद्भावना आणि फिटनेसचा संदेश समाजात पोहोचवणे हा होता। सकाळी लवकर उत्साही वातावरणात या धावण्यास प्रारंभ झाला। शहराच्या विविध भागातून आलेल्या शेकडो सहभागींसोबत पोलीस दलाचे अधिकारी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी देखील सहभाग घेतला। कार्यक्रमादरम्यान सहभागींना सुरक्षा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले। धावण्याच्या माध्यमातून सर्वांनी एकतेचा आणि देशप्रेमाचा संदेश देत शहरभर उत्साहाचे वातावरण निर्माण केले। या उपक्रमामुळे उल्हासनगरमध्ये राष्ट्रीय एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा सुंदर संदेश देण्यात आला असून युवकांमध्ये फिटनेस आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या वतीनं माननीय वरिष्ठांच्या आदेशाने आजचा प्रोग्राम आम्ही ऑर्गनाइज करण्यात केला होता। सदर प्रोग्राममध्ये राष्ट्रीय एकता, अखंडता हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता, संदेश देण्याचा। सदर प्रोग्राममध्ये विविध कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। प्रोग्राम ओटी सेक्शनपासून सुरू झाला, दौड आणि विनस स्क्वेअर आहे, त्याला विनस चौकापासून टर्न मारून पुन्हा ओटी सेक्शन या ठिकाणी कल्मिनेशन झालेलं आहे। तर या ठिकाणी अराउंड 300 ते 350 विद्यार्थी हजर होते आणि मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये सदरचा हा जो मॅरेथॉनचा प्रोग्राम आहे तो पार पडलेला आहे आणि सर्वांना मी त्यासाठी धन्यवाद देतो। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज एकता दौडचं आयोजन करण्यात आले होते। एकता दौड ठाणे पोलीस कमिशनर व हिललाईन पोलीस स्टेशन यांच्या वतीने आयोजित केली होती। ही दौड नेताजी चौक ते कैलास कॉलनी या दरम्यान घेण्यात आली। या दौडीमध्ये विविध सामाजिक क्षेत्रातले सन्माननीय व्यक्ती, कॉलेजचे स्टुडंट, NCCचे कॅन्डिडेट्स, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। त्याचप्रमाणे हिललाईन पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार देखील उपस्थित होते। ही दौड नेताजी चौकापासून सुरू झाली आणि कैलास कॉलनी येथे ती संपन्न झालेली आहे। दौडीनंतर आम्ही राष्ट्रीय एकतेसाठी शपथ घेतलेली आहे आणि या एकता दौडचा आम्ही समारोप केलेला आहे।